हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता कृष्णाला गुरुजींचे बोलणं आठवत असतं. गुरुजींनी सांगितलेलं असतं की दुष्यंतसाठी ही येणारी संक्रांत धोक्याची आहे. दुष्यंतने घराबाहेर पडायचं नाही, घरातच राहायचं तरच हे त्याच्यासाठी उत्तम ठरेल. त्यावेळी मग कृष्ण विचार करते की नाही, जे दुष्यंत सरकारांसाठी चांगलं नसेल ते काहीही झालं तरी दुष्यंत सरकारांनी करता कामा नये. उगाचच्या उगाच त्यांना जर काही त्रास झाला तर मला चालणार नाही. मग मी काय करू? आता मला पूजेच्या हापिसात जायचं आहे, त्यासाठी दुष्यंत सरकारसनी मला बरोबर न्यायचं होतं. पण आता गुरुजींनी सांगितलं आहे की दुष्यंत सरकारसनी आज घराबाहेरच पडायचं नाही आहे. मग जाऊ दे, मी एक काम करतो, मी एकलीच जातो उद्याच्याला. आता इकडे दुष्यंत त्या ठिकाणी येतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं आपलं बोलायचं राहूनच गेलं, चल माझ्याबरोबर आपण बोलून घेऊ. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो ऐका की, म्या काय म्हणतो नाही म्हणजे आज पूजेची तब्येत बरी नाही आहे ना, तर म्या काय करतो आजच्या दिवस फक्त पूजेच्या खोलीत झोपतो, आपण उद्याच्याला बोलूया की. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा मला जे बोलायचं आहे ते महत्त्वाचं आहे, तू ऐक तरी. पण कृष्णा काहीच ऐकत नाही. त्यानंतर मग दुष्यंत हा झोपायला जातो. आता झोपलेल्या दुष्यंतला सतत आठवू लागतं की त्याने कशा पद्धतीने पूजाला प्रपोज केलं आणि पूजाने सुद्धा त्याला होकार दिला. त्यानंतर ते दोघंजण एकत्र राहू लागले, एकत्र फिरू लागले आणि मग एका दिवशी त्याने रहेजाबरोबर पूजाला बघितलं. मग त्याने गावाला येऊन कृष्णाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाच्या आणि त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याला पूजाने भेटायला बोलवल्यावर पूजाने त्याला, तू मला सोडून जाऊ शकत नाही, माझ्याशी लग्न तुला करावंच लागेल वगैरे वगैरे सो अँड सो सांगितलं. पण दुष्यंतने त्यावेळी तिला सांगितलं की आता हे सगळं शक्य नाही आहे. आता माझ्या अंगाला एका दुसऱ्या मुलीच्या नावाची हळद लागलेली आहे आणि काहीही झालं तरी तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीसाठी मी माझ्या होणाऱ्या बायकोला फसवू नाही शकत, मी तिचा विश्वासघात नाही करू शकत. आणि त्यावेळी दुष्यंतने येऊन कृष्णाच्या मागेत कुंकू भरलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. आता हे सगळं जेव्हा दुष्यंतला आठवत असतं तेव्हा तर त्याला खरोखर या गोष्टींचा खूपच जास्त त्रास होत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता सकाळचे 3:30 वाजलेले असतात आणि कृष्ण आता उठलेली असते. कृष्ण विचार करते, चला 3:30 वाजलेले आहेत, आता मला आवरून घ्यायला पाहिजे. नाही तसं पण आता सकाळ सकाळ भाजीची गाडी गावाबाहेर निघल पुण्याला जाण्यासाठी, त्या गाडीतनं जाईन म्हणतो, म्हणजे कसं उगाच त्रास नको काही. दुष्यंत सरकारसनी सांगत नाही, नाहीतर उगाच ते काळजी करत बसत्याल आणि माझ्याबरोबर येण्याचा हट्ट बी करत्याल. मग ती विचार करते, हा फोनसुद्धा चालू करायला नको. नाही, हा फोन चालू केला तर दुष्यंत सरकारसनी समजेल ना म्या कुठं आहे ते, आणि मग दुष्यंत सरकार मला हुडकत तिथपावतर येतील. त्यापेक्षा फोन पण बंद करून ठेवतो. मग कृष्णा स्वतःचा मोबाईलसुद्धा बंद करते जेणेकरून दुष्यंत तिला शोधत तिच्या मागे जाऊ नये. मग ती विचार करते की चला आज मकर संक्रांतीच्या दिवसानिमित्त माझ्या बहिणीच्या आयुष्यातला हरवलेला गोडवा म्या आज परत मिळवणार, म्हणजे मिळवणारच. काय बी झालं तरी म्या पूजेचं आयुष्य पुन्हा एकदा गोडव्यानं भरून टाकणार. आता दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत उठतो आणि बघतो तर काय खूपच जास्त उशीर झालेला असतो त्याला उठायला. तो म्हणतो, बापरे एवढा उशीर झाला मला उठायला, पण कृष्णाने मग मला का उठवलं नाही? आतापर्यंत ती उठून तर तिच्या कामांनासुद्धा लागली असेल आणि मी मात्र अजूनही इथं असाच झोपून पडलेलो. उठायला पाहिजे दुष्यंत. आणि मग लगेचच दुष्यंत उठतो. त्याबरोबर मग इकडे बाळजाबाई या हिशेबाची कामं करत असतात. तर आता गणपत त्यांना सांगत असतो, बाळजाबाई हिशेबाची समधी कामं एकदम चोखपणे क्लिअर आहेत, फक्त म्हणजे 5 गावांची वसुली तेवढी फक्त बाकी आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, गणपत भाऊजी मग तेवढीसुद्धा करून घ्या, ती कशाला बाकी ठेवली आहे? त्याबरोबर एक नोकर येतो आणि बाळजाबाईंच्या समोर तिळगुळ ठेवून जातो. त्याबरोबर अढळराव आता त्या तिळगुळांच्या प्लेटमधनं स्वतःच्या हातानं एक तिळगुळ उचलतात आणि बाळजाबाईंना देऊ करतात आणि म्हणत असतात, घ्या तिळगुळ घ्या. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काय आम्ही? त्यावर अढळराव म्हणतात, होय तशी पद्धत आहे, घ्या तिळगुळ घ्या आणि जमल तेव्हा जमल तसं जमल तितकं गोड बोला काय. त्याबरोबर इकडे आता पूजा ही सुद्धा संक्रांत असते, त्यामुळे काळे कपडे वगैरे घालून तयार होते. इतक्यात दुष्यंत तिच्या रूममध्ये येतो आणि तिला विचारतो, पूजा कृष्णा कुठे आहे? त्यावर पूजा म्हणते, मला नाही माहीत. नाही म्हणजे रात्री ती इकडे झोपायला आली होती, पण सकाळी मी उठून बघितलं तेव्हा तर ती इकडे नव्हती, त्यामुळे ती कुठे गेली काय मला काहीच माहीत नाही आहे.
त्यावर दुष्यंत म्हणतो अच्छा ठीक आहे आणि मग लगेचच आता दुष्यंत हा तिकडनं बाहेर निघून जातो. त्याबरोबर इकडे पूजा ही म्हणत असते की डी आता बघ फक्त आता पुढे पुढे काय काय होत जातं आहे ते, कारण आता पुढे मी असं काही करणार आहे ना की दुष्यंत आणि कृष्णा यांच्या आयुष्यातली ही एकत्र असलेली पहिली आणि शेवटची संक्रांत ठरेल. आता ती कृष्णा कायमची या घरातनं बाहेर जाईल. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई या अढळरावांना म्हणत असतात की नाही, आपल्या नात्यात गोडवा येईल का नाही ते काही माहीत नाही, पर रीत म्हणून हे म्हणताय तेवढं ठीक आहे. त्याबरोबर अढळराव हे सुद्धा म्हणतात की तुमच्याकडनं गोडव्याची अपेक्षा नाहीच आहे, समजलं ना. बाळजाबाई पुढे आता काही बोलायला जाणारच असतात तोपर्यंत तिकडे दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता बाळजाबाईंना म्हणत असतो, आई तुला कृष्णा सकाळपासून कुठं दिसली का गं, तू कुठं पाहिलंयस का तिला. त्यावर बाळजाबाई म्हणतात, कृष्णी नाही रे दुष्यंता, म्या तर नाही पाहिलेली. त्याबरोबर मग आता इकडे दुष्यंत म्हणतो अगं सकाळपासून कुठे सापडत नाही आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत सापडत नाही आहे म्हणजे जाईल कुठं ती पोर, तू तिच्या माहेरी विचारलंस का, तिकडे गेली असेल की आज. त्यावर मग दुष्यंत म्हणतो नाही गाई, मी मगाशीच तिकडे कॉल करून विचारलं की कृष्णा आली आहे का म्हणून, पण तिच्या बहिणीने सांगितलं की नाही ती नाही आलेली म्हणूनच तर मला काळजी वाटते. बाळजाबाई म्हणू लागतात काय माहेरला बी गेलेली नाही, मग अशी एकाएकी ही पोरगी गेली तरी कुठं, आणि ते बी असं कुणाला न सांगता, काय चाललंय का हे. त्याबरोबर इकडे आता कृष्णा ही त्या ठिकाणी पोहोचलेली असते जिथे पूजाचं ऑफिस असतं. मग ती आता तिथल्या वॉचमन दादांना म्हणते, दादा राम राम, मला का नाही पूजा कोल्हापुरेबद्दल थोडी माहिती हवी होती. त्यावर तो विचारतो, मॅडम मग तुम्ही कोणत्या कोल्हापुरे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दादा असं काय करताय, ना कृष्णा कोल्हापुरे पूजाची बन, तर मला जरा तुम्ही तिच्याबद्दल माहिती देऊ शकाल काय. त्याबरोबर तो म्हणतो, मॅडम पूजा कोल्हापुरे म्हणून मी कुणाला असं ओळखतो असं जाणवत नाही हो. त्यावर कृष्णा म्हणते, थांबा म्या तुम्हासने तिचा फोटो दावतो म्हणजे तुम्ही ओळखाल तिला. मग कृष्णा फोटो दाखवते पूजाचा आणि म्हणत असते, ही बघा ही आहे माझी बहीण. त्यावर आता तो वॉचमन म्हणतो, अच्छा ह्या मॅडम होय हो, या करायचे की इथंच काम. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हा मग मला तिच्याबद्दलच माहिती हव्या. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला फोन करून हैराण झालेला असतो. कृष्णाचा फोन लागत नसतो कारण कृष्णाने फोन बंद करून ठेवलेला असतो, पण ही गोष्ट दुष्यंतला माहीत नसते आणि त्यामुळे दुष्यंतला काळजी वाटत असते. तर इकडे अढळरावांना सुद्धा आता काळजी वाटू लागते आणि ते सुद्धा म्हणत असतात की कुठे गेली ही पोर, फोन पण लागत नाही आहे हिचा, काय चाललंय का या पोरीचं. आता अढळराव सुद्धा कृष्णाला फोन करण्याचे प्रयत्न करत असतात. इतक्यात तिकडे बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंत किती काळजी करायला आहेस, ती काय कुकुलं बाळ आहे का सारखं हरवायला, अरे बाळा एवढी काळजी नको करू. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं असं काय म्हणतेस तू, काळजी नको करू. कृष्णा एकटी घराबाहेर पडली आहे आणि ते सुद्धा कोणालाही काही न सांगता, त्यामुळे मला काळजी वाटते. त्यात तिच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायचं तर तिचा मोबाईलसुद्धा बंद आहे, मला काहीच कळत नाही आहे की कृष्णा कुठे असेल. बाळजाबाई म्हणतात, अरे असेल इथंच कुठंतरी, तुझ्या आता टेन्शन नको घेऊस. दुष्यंता हे बघ लोड घेऊ नको. दुष्यंत म्हणतो, मी आलोच आई कृष्णाला बाहेर बघून. त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत अरे तुला गुरुजींनी सांगितलं आहे ना घराबाहेर पडायचं नाही म्हणून, तू थांब. जयकांत हुडकून आणल कृष्णेला. जयकांत जा गावाचा कोपरा पिंजून काढा. त्याबरोबर जयकांत होय काकीसाहेब म्हणत तिकडनं निघतो. मग बाळजाबाई लगेचच गणपतला म्हणतात, गणपत भाऊजी तुम्ही पण जावा, तुम्ही पण बघा जरा. त्यावर गणपतसुद्धा होकार देतो आणि कृष्णाला शोधण्यासाठी बाहेर पडतो. त्याबरोबर आता दुष्यंत हा तिकडनं आतमध्ये जातो. तर पूजा विचार करत असते, नक्की हे सगळं काय घडलं नाही, म्हणजे हे सगळं आत्ताच बरोबर घडायला हवं होतं का आणि कशाला. आता ती कृष्णा जर घरातच नसेल तर मी काय करू, माझा प्लॅन तर सगळा फ्लॉप होऊन जाईल. तर इकडे कृष्णा ही विचारत असते, दादा तुम्हासनी ठावा आहे का मग पूजेबद्दल काहीतरी. त्याबरोबर ते विचारतात की मॅडम आओ तुम्ही आज अशा अचानक पूजा मॅडमबद्दल मग चौकशी का करताय. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दादा काय सांगू तुम्हाला, आता मला लई गरजेचं आहे बघा ही चौकशी करणं, माझी बहीण लई दुःखात आहे. आणि मग तुझ्याबरोबर घडलेलं सगळं कृष्णा त्या वॉचमन काकांना सांगते. त्याबरोबर मग ते वॉचमन काका म्हणतात, हो मॅडम पूजा मॅडमबरोबर सतत एक मुलगा असायचा, तो सुद्धा याच ऑफिसमध्ये काम करायचा. तो पूजा मॅडमपेक्षा वरच्या पोझिशनवर होता कामाला. तो माणूस बघा असा गोऱ्या रंगाचा होता, अंगानं मध्यमच होता आणि दाढी होती त्याला, उंच बी होता बघा माणूस ते. आणि तो पूजा मॅडमबरोबर असायचा.
सतत दोघंजण एकत्र असायची. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसून कामं करायची, बाहेर फिरायला जायची, जेवायला जायची, म्हणजे समजा एकत्र. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दादा तुम्हासनी त्या पोराचं नाव आठवायलं आहे काय? तो पोरगा कोण आहे ते? त्यावर ते म्हणतात, नाही हो ताई, नाव नाही आठवत. त्याबरोबर इकडे आढळराव बाळजाबाईंच्या जवळ येतात आणि बाळजाबाईंना विचारतात, कृष्णा कुठं आहे? त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय? त्यावर आढळराव म्हणतात, ऐकू येत नाही आहे का मी काय विचारतोय ते? कृष्णा कुठं आहे? त्यावर बाळजाबाई म्हणतात, माझा काय संबंध? मला काय माहिती ती पोरगी कुठं आहे ते? आढळराव म्हणतात, हे बघा बऱ्या बोलानं सांग मला, कृष्णा कुठं आहे? मी नीट विचारायला लागलो आहे. बाळजाबाई म्हणतात, ओ हे बघा मला विचारू नका, मला नाही ठाऊ ती पोर कुठं गेल्या ते. त्यावर आढळराव म्हणतात, हे बघ बाळजा, मी तुला पुन्यांदा विचारायलो आहे, कृष्णी कुठं आहे? बाळजाबाई म्हणतात, अहो मी म्हटलं ना मला माहीत नाही ती पोरगी कुठं आहे ते, माझा काय संबंध त्या पोरीबरोबर? त्यावर आढळराव म्हणत असतात की हे बघ, तुला वाटत असेल की तू लई शानी आहेस, तू काही करू शकणार नाहीस, तर तसं नाही या, लक्षात ठेव. गुपचूप सांगायचं कृष्णा कुठं आहे. आढळराव बाळजाबाईंचा हात पकडतात. बाळजाबाई म्हणतात, हात सोडा, हात सोडा. आता आढळराव हात सोडत नसतात. इतक्यात तिकडे जयकांत येतो आणि जयकांत हा सर्व प्रकार बघतो. मग मात्र आढळरावांचा नाईलाज होतो आणि त्यांना बाळजाबाईंचा हात सोडून तिकडनं जावं लागतं. मग बाळजाबाई विचार करू लागतात की गेली कुठं ही पोर, कुठं उलटली? तर इकडे कृष्णा ही विचारत असते, दादा नाव आठवतं आहे का तुम्हासनी? त्यावर ते दादा नाही म्हणतात. कृष्णा म्हणते, दादा थोडासा नाव आठवण्याचा प्रयत्न करा की, नाही म्हणजे जर तुम्हासनी नाव आठवलं की नाही तर मला लई मदत होईल, लई बरं होईल. त्यावर ते दादा म्हणतात, नाही हो ताई, मला खरंच नाव नाही आठवत त्या साहेबांचं. बरं मला एवढंच माहीत होतं. त्याबरोबर मग कृष्णा तिकडनं जाऊ लागते. त्यावर ते दादा पुन्हा कृष्णाला हाक मारतात आणि म्हणतात, ओ ताई थांबा थांबा, अहो इथं का नाही मॅडमच्या भरपूर वस्तू काय, त्या वस्तू तुम्ही घ्या तुमच्या ताब्यात. कदाचित त्या वस्तूंमध्ये तुम्हासनी काहीतरी घावल की, किंवा त्या वस्तू तुम्हाला घरी घेऊन जाता येतील. नाही म्हणजे आमच्या HR मॅडमनी आम्हाला सांगितलं होतं, मॅडम आल्या की मॅडमच्या वस्तू का मॅडमना परत द्या म्हणून. हे घ्या, 1 मिनटं. आणि मग आता लगेचच कृष्णा म्हणते, बरं चालेल द्या माझ्याजवळ. आणि मग कृष्णा ऑफिसच्या आत येते. आता ते काका ऑफिसच्या आत येतात आणि एक मोठाच्या मोठा बॉक्स घेतात आणि त्या बॉक्समध्ये आता त्या पूजाने मिळवलेल्या ट्रॉफी, त्याचबरोबर पूजाचे फोटो, दुष्यंतचे फोटो, तिथे दुष्यंतने दिलेला टेडी, सगळं काही त्याच्यामध्ये टाकतात आणि ते देऊ लागतात. तर इकडे कृष्णा विचार करते, काय करू मी आता, मोबाईल चालू करू का? नाही म्हणजे दुष्यंत सरकार बी तिकडं आता काळजी करत बसली असतील ना माझी, म्या कुठं हाय कुठं राहिलो या समजा गोष्टींची. त्यापेक्षा म्या मोबाईल चालू करतो, बाहेरच जाऊन चालू करतो आणि दुष्यंत सरकारसनी फोन बी करतो. तर वॉचमन काका येतात आणि म्हणतात, हे घ्या बघा, हे हाय त्या मॅडमचं सामान समज काय. त्याबरोबर बाळजाबाई विचार करतात की ही कृष्णी कुठं उलटली, नाही तेव्हा घरातच असत्या आणि आज बरोबर कुठं जाऊन बसल्या, मला काही कळनाच झाले. नाही असं नाही चालायचं, काय बी झालं तरी लवकरात लवकर ती कृष्णी मला घावायला हवी. कुठं गेली असेल, कुठं असेल. इतक्यात त्या ठिकाणी पूजा येते. पूजा बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई अहो काय कृष्णा नेमकी आहे तरी कुठे? बाळजाबाई म्हणतात, अगं मला तरी काय ठाऊ, कुठं मेली सकाळ सकाळ पोरगी उंदडायला गेल्या ती, नाही तेव्हा तर घरातच असते आणि आज बरोबर कुठंतरी उलटल्या. त्याबरोबर पूजा म्हणत असते, बाळजाबाई अहो हे असं झालं तर नाही चालणार, काहीही करून आपल्याला कृष्णा घरामध्ये असायलाच हवी. जेव्हा कृष्णा घरात असेल तेव्हाच आपला प्लॅन वर्क होऊ शकतो आणि गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडू शकतात. बाळजाबाई म्हणतात, अगं ते समजा मला कळायलं आहे गं, पण ती पोरगी कुठं गेल्या ते खरंच मला बी ठाऊ नाही आहे. त्यावर पूजा म्हणते, शोधून काढा तिला. बाळजाबाई म्हणतात, आता म्या कुठं जाऊ तिला हुडकाय. त्याबरोबर इकडे कृष्णा ही रिक्षा पकडते आणि ती आता रिक्षात बसून निघते आणि मग ती विचार करते, आता मोबाईल चालू करतो आणि दुष्यंत सरकारसनी फोन करतो. मग कृष्णा ही आता मोबाईल सुरू करते. तर इकडे दुष्यंत हा मात्र फोन करून करून फार कंटाळलेला असतो. तो विचार करत असतो, यार कृष्णा कुठं गेली आहेस तू, माझे फोन का उचलत नाही आहेस, तू कुठल्या संकटात असशील, अडचणीत असशील ते मला कसं कळेल. इतक्यात दुष्यंतच्या फोनवर कृष्णाचा फोन येतो. दुष्यंत फोन उचलतो आणि कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा कुठं आहेस तू, आणि तुझा फोनसुद्धा सकाळपासून बंद लागतोय, काय प्रकार आहे हा सगळा, काय चाललं आहे? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो तुम्ही जरा शांत व्हा आणि माझं ऐकून घ्या, माझं जरा एक काम होतं, मी कामासाठी बाहेर आलो आहे. दुष्यंत म्हणतो, कामासाठी बाहेर गेली आहेस म्हणजे? कृष्णा काही सांगून वगैरे जाण्याची पद्धत असते का नाही? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हे बघा, मी सांगितलं असतं तर तुम्ही मला सोडलं नसतं नवं, म्हणून मी तुम्हासनी न सांगता आलो आहे. बरं मी काय काम केलं आहे काय नाही ते समजा मी तुम्हासनी तिकडं आल्यावर सांगतो. बरं चला आता मी ठेवतो.
कृष्णा फोन कट करते. त्याबरोबर घरातले सगळे सदस्य बाहेर आलेले असतात. मग दुष्यंत सगळ्यांना सांगतो की काही नाही, तिचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणे आणि त्या कामासाठीच ती घरातनं बाहेर पडलेली होती. काय नाही, काम म्हणजे काय, संक्रांतीची काहीतरी खरेदी वगैरे करायची असेल. बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत, ते समजा ठीक आहे की, पर बघ तू किती काळजी करत बसला होतास, याला काय अर्थ आहे का? जाऊ दे आता, ते समज सोड. एक काम कर, जा आता झाकपैकी पटपट आवरून घे. जा दुष्यंता, एवढा वेळ मगापासून तिची काळजी करत बसला होतास ना, जा आवर आता. त्याबरोबर मग दुष्यंत याला बाळजाबाई सांगतात, अन हो, आज घरात तुला कृष्णालाच राहायचं आहे. नाही, कारण काय ना, आज घरात आम्ही कोणी बी नाही, मंदिरात मोठा कार्यक्रम ठेवला आहे संक्रांतीचा, आम्ही सगळे तिकडे जायलो आहे. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, अरे वा, घरात फक्त दुष्यंत आणि कृष्णा दोघंच, मस्त मस्त. दुष्यंत, मस्तपैकी कृष्णा आली का नाही की तिला आता घट्ट मिठीच मार बाबा. आता तिच्या विना पान बी हालत नाही ना, म्हणून म्हणायलो आहे. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या मैनावतीकडे रागाने बघतात. त्यानंतर मग इकडे लगेचच बाळजाबाई ह्या म्हणू लागतात की दुष्यंता, जा आता पटपट आवरून घे, आंघोळ वगैरे कर. आणि हो, एक गोष्ट ध्यानात ठेव, गुरुजींनी रातच्याला काय सांगितलं ते माहिती आहे ना, घराबाहेर पडायचं नाही, घराबाहेर पडणार नाही आहेस ना तू. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो कळलं. त्यावर मैनावती म्हणते, दुष्यंता, कृष्णा आणि तू, आता बघा ना त्याला गोडवा कसा आणखीन येत जातोय ते. त्यावर हे ऐकून मैनावतीचं बोलणं बाळजाबाईंना राग येतो. तशा लगेचच मैनावती तिचे शब्द आवरते आणि म्हणते, अहो बाळजाबाई, म्या तर फक्त गंमत करत होतो, म्या गमतीत बोललो. त्यावर लगेचच आता गणपत म्हणतो, झाली का गंमत करून, झालं का उदाहरण देऊन. त्यावर लगेचच ती म्हणते, होय होय झालं. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात, चला मग आता निघूया सगळी, उशीर व्हायलाय. त्याबरोबर सगळीच जण आता पटापट चपला घालतात आणि एका मागोमाग एक तिकडनं निघून जातात. दुष्यंत, लवकर आवरून घे बाळा तू पण, एवढं बोलून बाळजाबाई तिकडनं जात असतात. त्यांच्या आधी दुष्यंतच जातो. बाळजाबाई पूजाकडे विकृत पद्धतीने बघून हसतात आणि निघून जातात. त्याबरोबर आता पूजा म्हणू लागते, चला आता सर्व काही अगदी माझ्या प्लॅनप्रमाणे घडतंय, आता फक्त त्या कृष्णाची घरी यायची वाट बघायला हवी. त्याबरोबर इकडे कृष्णा ही सुद्धा आता रस्त्याने घरी चाललेली असते आणि घरी जात असताना ती विचार करत असते की चला आता माझ्या हाती काहीतरी लागलं आहे. आता दुष्यंत सरकार काळजी करत असतील, त्यांच्याकडं पहिलं गेलं पाहिजे, टेन्शनमध्ये असतील ते. तर दुसऱ्या बाजूला आता पूजा ही दुष्यंतला शिडीवरून पडते तेव्हा दुष्यंत तिला सावरायला जातो आणि तो विचारतो, पूजा तू ठीक आहेस ना. त्यावेळी पूजा म्हणते, डी, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग तू आजही माझा आहेस, मला काही फरक पडत नाही तुझं लग्न वगैरे झालं नाही. आणि कृष्णा तिकडे येते, ती हे सगळं ऐकते, तिच्या हातातला बॉक्स खाली पडतो, घरातले सगळे सदस्य तिकडे येतात, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.